कोल्हापुरातील शिवाजी विद्यापीठाचं नाव छत्रपती शिवाजी महाराज विद्यापीठ करावं या मागणीसाठी आज कोल्हापुरातल्या छत्रपती शिवाजी महाराज चौकात हिंदू जनजागृती समिती हिंदू संघटनेच्या वतीने आंदोलन करण्यात येत आहे। संपूर्ण राज्यभरात हे आंदोलन करण्याची इशारा देखील यावेळी देण्यात आलेला आहे। खरं तर शिवाजी विद्यापीठाचं नाव याचं नामांकन करण्यात यावं आणि छत्रपती शिवाजी महाराज विद्यापीठ करावं अशी मागणी यावेळी करण्यात आलेली आहे। विविध पोस्टरद्वारे या आंदोलनात महिला देखील सहभागी झालेल्या आहेत। धर्म शिक्षण हिंदू धर्मजागृती आणि हिंदू संघटना यासाठी हिंदू जागृती समितीच्या वतीने आंदोलन सुरू करण्यात आलेलं आहे। यावेळी जोरदार घोषणाबाजी करत हा परिसर आहे तो जनांदोलन देखील सोडलेला आहे। यामध्ये पारंपरिक वेशभूषेची मावळा असेल किंवा मावळ्यांचा देखील वेशभूषा करून मुळे देखील सहभागी झालेला आपल्याला पाहायला मिळत आणि मोठ्या प्रमाणात देखील हे आंदोलन करण्यात येत आहे। सरकारने याची गंभीर दखल घेऊन महापुरुषांचा शिवाजी महाराजांचे किंवा संभाजी महाराजांचा एकेरी अवमान करण्याचे अर्धवट जी नाव आहेत ते बदलून त्यांचं नामकरण संपूर्ण करण्यात यावं आणि कोल्हापुरातील विद्यापीठाचं नाव आहे ते छत्रपती शिवाजी महाराज विद्यापीठ करावं अन्यथा राज्यभरात या आंदोलनाची धग पोहोचेल असा इशाराही यावेळी देण्यात आलेला आहे। विद्यापीठ कोल्हापुरात आहे याचं नामांतर व्हावं यासाठी आजचा विषय होता। काय भावना आहे? जितकेही अशा प्रकारचे नावं आहेत जे अर्धवट लिहिल्या गेलेले आहेत आपल्या महापुरुषांचे महान स्त्रियांचे आमच्या श्रद्धास्थानांचे हिंदूंच्या जे अर्धवट उल्लेख होऊन राहिलेले आहेत ते अपमानजनक वाटतात हिंदू हृदयाला। त्याच्यासाठी त्या नावांना संपूर्ण सन्मानास्पद पद्धतीनं लिहिणे हे अत्यंत आवश्यक आहे। यामुळे हिंदूंच्या भावनांचा सन्मान होईल म्हणून फक्त जो शिवाजी एकेरी उल्लेख केलेला आहे तसा न करता छत्रपती श्री शिवाजी महाराज विद्यापीठ असा करावा अशी हिंदूंची रास्त मागणी आहे, हृदयाची मागणी आहे आणि ती फटाफट शासन प्रशासनानं शीघ्रातिशीघ्र पूर्ण कराव्यात। अशा मागण्या झाल्याबरोबर पूर्ण करण्यात याव्या। कोणी स्वतःच्यासाठी करून राहिलं का हे? हिंदू लोक स्वतःसाठी मागून राहिले का हे की आम्हाला आरक्षण द्या किंवा आमचे घर भरा किंवा आम्हाला फुकटात पैसा द्या किंवा फुकटात घरदार द्या असं काही मागून राहिले का हिंदू लोक? हिंदू लोकांची मागणीच ही आहे आमच्या श्रद्धास्थानांचा परिपूर्ण सन्मान झाला पाहिजे आणि ही रास्त मागणी आहे, नैतिक मागणी आहे आणि ती शासन प्रशासनानं जास्त वेळ न लावता फटाफट पूर्ण करून टाकावी। याच्यात शासनाचं भलं आहे कारण की हिंदू वोटर बँक बनत आहे आणि हिंदूंचा तुम्ही जितका सन्मान करसाल हिंदू वोटर बँकेचा तितकं तुम्ही सदा सर्वदा सत्तेत बसलेले राहसाल। महाराष्ट्रात आपल्या राज्यामध्ये असे हजारो सीबीएसई शाळेमध्ये जी मुलं शिकतात त्यांना 1 पान ते 1.5 पान एवढं शिवाजी महाराजांचा उल्लेख असणारे धडे आहे। तर या संदर्भात आपल्याला काय सांगू शकाल? शिक्षण व्यवस्थेचं आमूलचूल परिवर्तन झालं पाहिजे निसंशय। या मेकॉल्याच्या शिक्षा पद्धतीमध्ये पैसे कमावण्याची अक्कल सुद्धा देत नाहीत, खरा इतिहास शिकवत नाही। ग्रॅज्युएट पोस्ट ग्रॅज्युएट झालेला माणूस नोकऱ्या शोधत फिरून राहिला कारण की त्याला पैसे कमावण्याची अक्कलच नाही आहे। भारताला श्रीमंत कसं बनवावं, त्याला कौशल्य नानाविध पैसे कमविण्याचे कसे शिकवावे याचा विचार या मेकॉल्याच्या शिक्षा पद्धतीत नाही कारण की ही शिक्षा पद्धती भारतावर लादण्यात आलेली आहे भारताला क्लर्क गुलाम बनविण्यासाठी। याचं आमूलचूल परिवर्तन झालं पाहिजे। छत्रपती महाराजांचा संपूर्ण इतिहास शिकवण्यात आला पाहिजे। पुण्यश्लोक माता अहिल्यादेवींचा परिपूर्ण इतिहास शिकवण्यात आला पाहिजे। गुरु गोविंद सिंहजी महाराजांचा, राणा प्रतापजी महाराजांचा संपूर्ण इतिहास शिकवण्यात आला पाहिजे। फालतूचा मोगलांना परिपूर्ण त्यांचं महिमा मंडन करत करत डोक्यावर बसवून घेऊन राहिले हे हिंदूंचं कच्चीकरण करण्याचा प्लॅन आहे मेकॉल्याच्या शिक्षा पद्धतीचा। कारण काँग्रेसचे साथीच्या साथी शिक्षण मंत्री मुसलमान होते आणि त्यांनी हिंदूंचा इतिहास दडपण्यासाठी आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा पराक्रम हिंदू राजा लोकांचे पराक्रम दडपण्यासाठीच हे षडयंत्र रचलेलं आहे ज्यामुळे हिंदूंची अस्मितेचं खच्चीकरण होईल आणि हिंदूंचा मानभंग होऊन हिंदू स्वतःला नपुंसक समजून घेतील। हेच कारण आहे हिंदूंना वारंवार तुम्ही सहिष्णू आहात म्हणून सहन करण्याची प्रवृत्ती डेव्हलप करण्यात आलेली आहे हिंदूंमध्ये। हिंसायती दुष्टदृग्णानाम सह हिंदू, जे हिंदू समाजातील दुष्टांची आणि स्वतःच्या अंतःकरणातील दुर्गुणांची हिंसा करत होते त्यांना फालतूची अहिंसा शिकवून आणि त्यांना फालतूची सहिष्णुता शिकवून त्यांच्या श्रद्धास्थानांचा अपमान करत हिंदूंचा नाश करण्याचा हा प्लॅन आहे। हे हिंदूंनी समजून घेतलं पाहिजे आणि सहनशीलतेचा परिपूर्ण त्याग करून टाकला पाहिजे राष्ट्रासाठी आणि धर्मासाठी। आज कोल्हापूर या ठिकाणच्या
सर्व हिंदुत्वादी संघटना, शिवप्रेमी संघटना, गडदुर्ग प्रेमी संघटना एकत्र आलेल्या आहेत आणि सर्वांच्या वतीने एक मागणी आहे की आज आपण जर विचार केला तर कालच तारखेनुसार शिवजयंती झाली आणि संपूर्ण महाराष्ट्रात नव्हे तर देशभरामध्ये शिवछत्रपतींचं महत्व असेल किंवा छत्रपती संभाजी महाराजांचं महत्व आहे ते छावा चित्रपटाच्या माध्यमातून कळतं आहे. परंतु जी कोल्हापूरची नगरी आहे या नगरीमध्ये साक्षात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पुनीत झालेली भूमी आहे. त्याला एक ऐतिहासिक वारसा आहे. असं असताना देखील या शिवछत्रपतींच्या पदस्पर्शाने पुनीत झालेल्या भूमीत छत्रपती शाहू राजांच्या भूमीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान का? आणि याच विषयासाठी आज या ठिकाणी मी आंदोलन घेतो आहे. विषय हा आहे की शिवाजी विद्यापीठ, या विद्यापीठाचं नाव शिवाजी विद्यापीठ का? आज आपल्या संपूर्ण देशामध्ये पाहिलं तर ज्या ज्या ठिकाणी एकेरी उल्लेख महाराजांचा येतो त्या त्या ठिकाणी तत्काळ बदल करण्यात आलेले आहे. तो अवमान मानला गेलाय. त्यांच्यावरती गुन्हे आणि कारवाई देखील झालेली आहे. असं असताना शिवाजी विद्यापीठ हा एकेरी उल्लेख इतके दिवस का? आणि तो उल्लेख बदलण्यात यावा, ते नाव बदलण्यात यावं या मागणीसाठी हिंदू जनजागृती समितीने आता दंड थोपटलेले आहेत. संपूर्ण महाराष्ट्रभरामध्ये आजपासून हे आंदोलन सुरू होत आहे की महाराजांचा अवमान आता कुठलीही हिंदुत्वादी संघटना, शिवप्रेमी सहन करणार नाही. त्यामुळे या विद्यापीठाचं नाम तत्काळ बदलण्यात यावं, त्याचं नामांतरण करण्यात यावं आणि छत्रपती शिवाजी महाराज विद्यापीठ हे नाव देण्यात यावं. ही मागणी हिंदू जनजागृती समिती सहित सर्व हिंदुत्वादी संघटनांकडून आम्ही करतो आहोत. आज जर आपण पाहिलं तर 96ला महाराष्ट्रात प्रस्ताव आला. जे या ठिकाणी व्हिक्टोरिया टर्मिनस होतं त्याचं नाव बदलण्यात आलं आणि छत्रपती शिवाजी टर्मिनस करण्यात आलं. पुन्हा 2017ला नाव बदलण्यात आलं. तुम्ही एवढं वर्ष या विद्यापीठाचं नाव आहे, त्यामध्ये अनेक विद्यार्थी घडलेले आहेत. मात्र हा मुद्दा आता तुम्ही शिवाजी विद्यापीठाचं नाव ठेवत असताना त्यावेळेला देखील अशा प्रकारचा विरोध झाला होता. त्याच्यामध्ये भावना समजावून सांगण्यात आलेली होती. त्याबद्दल काय सांगा? नाही, यामध्ये ना ही पुरोगामी पिलावळ आहे. ह्याच्यामधलं काहीतरी एक शब्दच्छल करण्याचा प्रयत्न करते. 1962ला HR तावडे यांची एक प्राचार्यांची समिती बसली होती. त्यांनी स्वतः याचा उल्लेख केला होता की या विद्यापीठाचं नामकरण छत्रपती शिवाजी महाराज विद्यापीठ असलं पाहिजे. परंतु काही पुरोगामी पिलावळींनी त्यांचे नावं बदलली आणि म्हटले शॉर्ट फॉर्म पाहिजे, छोटंसं नाव पाहिजे, तोंडात पटकन बसेल, त्यामुळे ते नाव छोटं ठेवण्यात आलं. या गोष्टीला आमचा विरोध आहे. जर या ठिकाणी व्हिक्टोरिया टर्मिनसचं नाव छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस होऊ शकतं. अनेक विद्यापीठांची नावं, मग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठ असेल, सरदार वल्लभभाई पटेल विद्यापीठ असेल, ही जर बदलत असतील तर शिवछत्रपतींच्या महाराष्ट्राच्या या भूमीमध्ये शिवाजी विद्यापीठ हा एकेरी उल्लेख का? दुसरा प्रश्न या ठिकाणी उपस्थित करायचा आहे की आज या पुरोगाम्यांना अशा प्रकारची सवय लागली का? कॉम्रेड पानसरे यांचं देखील पुस्तक आहे. त्या पुस्तकाचं नाव देखील काय आहे? शिवाजी कोण होता? एकेरी उल्लेख या ठिकाणी सहन कसा केला जातो? त्यामुळे या पुस्तकाची सुद्धा चौकशी झाली पाहिजे आणि या पुस्तकाचं सुद्धा नाव बदललं गेलं पाहिजे आणि विद्यापीठाचं सुद्धा नाव बदललं पाहिजे अशी मागणी आमची आहे. येत्या अधिवेशनात ही मागणी सरकारनं पूर्ण करावी. संपूर्ण महाराष्ट्रभरामध्ये या संदर्भातलं आंदोलन छेडण्यात आलेलं आहे आणि आता जर ही मागणी पूर्ण नाही झाली तर हिंदू रस्त्यावरती उतरून याचा विरोध करतील हे आम्हाला या ठिकाणी सांगायचं आहे.